आमची शेती ही सावकाराकडे गहाण ठेवलेली होती आणि त्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केलेली होती आणि बाबा पण तेच करणार होते. पण सावकारी कायदा 2014 याच्या अंतर्गत आमची केस चालू होती आणि ताबा आणि सातबारा आमच्या नावावरती आहे. आणि किरण पाटील साहेब यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले. मी कैलाश किसन ढोले, राणा रौदा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. मी अविते सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि 2014च्या कायद्याअंतर्गत मी DDR बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला. निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्त्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याचपैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आज माझ्या जमिनीचं पोझिशन सातबारा ताबा आज माझ्या कब्जामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझ्या पोराचे शिक्षण ते 2 माझे मुलं आहेत यांची आई वारलेली आहे आणि आई वारल्यानंतर आज माझ्याकडे काहीच या मुलांना शिकवण्याकरता काय उरलेले नव्हते. पण आज किरण पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे मला माझी जमीन परत मिळाली. त्यांच्यामुळे मी माझ्या म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्याकडून आभार मानतो आणि असेच बाकी शेतकऱ्यांना बी ते सहकार्य करतील हेच त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो. माझा समाज आहे गाडीवडा भटकी समाज. रोडवर काम करणार, खदानीत काम करणार, दगड फोडणार नाही. औषध आमच्याकडून झालं नसतं हे, पण किरण पाटील साहेबामुळं आमचं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. जमीन आमच्या ताब्यात मिळेल. तुमचा व्यवसाय काय? तुम्ही काय करता? मी कोळी आहे, माझी मुस्लिम आहे, धंदा आहे आणि 2 एकर शेती माझी सावकारांना हटवली होती आणि माझा सातबारा आणि ताबाही झालेला आहे. माझं नाव वैष्णवी कैलास ढोले आहे आणि माझ्या बाबांनी जमीन सावकाराकडे वैष्णवी ढोले तुमची मुलगी? हो, माझी मुलगी. आणि जमीन सावकाराकडे ठेवलेली होती गहाण. त्याच्या जाचाला कंटाळून आईने आत्महत्या केलेली होती आणि बाबा केस करणार होते. 2014च्या सावकारी अंतर्गत केस चालू होती DDR ऑफिसकडे. त्याच्यानंतर निकाल लागला, ताबा पण झाला. तुमची खूप सहकार्य झालं त्याच्यामध्ये. किती होतं ते क्षेत्र? 2.5 एकर. वडिलांचं आणि माझं 2.5 एकर जमीन. 2.5 एकर. आणि खरंच काय कुठे तुमचं? हे नांदूर तालुक्यात. नांदूर आहे. हो सगळं झालं, मिळालं, हो साहेब. नावावरती लागले पण? हो साहेब, हो साहेब. सगळं आता काय त्याला काय अडचण काय ते नाही, आता अडचण काही नाही. फक्त एक ते बँकेचं लोनचं होतं ते त्यांनी अजून केलं नाही. ते लोन. हा, ते आता अमरावतीचा पण निकाल माझ्या बाजूने लागला असेल. 7 बारावरती आला आता. हो, त्यांना पीक कर्जच तुझा मुलगा आहे माझा. ओके. शाळा जाता ना? हो. काय करणार? मी BA सेकंड इयरला आहे. पुढे LLB करणार आहे, लॉ करणार आहे. चांगलं, शुभेच्छा तुला. माझं नाव रवींद्र भक्त कांडेकर, मुक्काम मागोळा, तालुका मालगाव, जिल्हा बुलढाणा. माझी शेती सावकारांना हडकवत होती आणि कुठला सावकार? खामगावला राहत. आणि याचं गाव मलकापूर. बर. तर आपल्या कृपेने माझी सातबाराही माझ्या नावाने झालेला आहे आणि ताबाही मिळाला. धन्यवाद सर. नाही, माझं तुझं म्हणजे तुम्ही ते त्याच्यामध्ये सगळं घेतलं का? तुम्ही पाठपुरावा केला म्हणून ते तिथे झालं. नाही सर, केल्यानंतरही साहेब आम्हाला म्हणजे आमचे आदेश आमच्या बाजूने झाल्यानंतरही पोझिशन घेण्याकरता एवढ्या काही अडचणी होत्या साहेब की आम्हाला वारंवार तुमच्या कार्यालयाच्या सोबत कॉन्टॅक्ट करायला लागले आणि तुमच्या कार्यालयाकडून आम्हाला असं म्हणजे बऱ्याचपैकी सहकार्य भेटले की आज आम्ही त्या शिखरावर वगैरे जाऊन पोहोचलोच आहे. नाहीतर आम्हाला आज म्हणजे असं कुठेही जरी गेलं तर अडवणूकच होत होती. आमच्याकडे कामं असे म्हणजे थोड्या चांगल्या सरळ झाले नाहीत. पण तुमच्याकडून एक लाली साहेबांच्याकडून असं 50,000 रुपये कॉल आला तर ते पुढे आपलं काम मार्गी लागायचं. तुमच्या माध्यमातून काम मार्गी तुमचं झालं का साताऱ्यावरती? हो, तुमचा व्यवसाय काय? तुम्ही काय करता? मी कोळी आहे, माझी मुस्लिम आहे, धंदा आहे आणि 2 एकर शेती माझी सावकारांना हटवली होती आणि माझा सातबारा आणि ताबाही झालेला आहे. ठीक. सर, मी जातीचा वडा समाजाला खदानीत काम करतो. खदानीत, खालीत, रोडला सावकारांचे प्रत्येक केले आम्हाला. पण तुमचं गाव? गाडीवर
घाटकोरी मेटरला हा ते किती घेतलं होतं तीन एक कर्ज किती घेतलं होतं? कर्ज वडिलांनी घेतलं साहेब 12,000. आता झालं सगळं. हा परिस्थिती अशी आहे की याच्या वडिलांनी घेतलेलं कर्ज यांना जमीन भेटली फक्त तुमच्याच कुठे नाही तर पुढच्या तरी त्यांना जमीन भेटली नव्हती. कोण नाव काय तुमचं? नागेश केशव कोलार, सावकारचं सदाशिवप्पा चुकेवार, स- सदाशिवप्पा चिकेवा. चुकेवार चिकेवा चुकेवार. चुकेवा. आता झालं तुमच्या नावावर परत आलं. हा आता काय अडचण? काय अडचण नाही. त्यांनी शंकर परिवार राहणार पालवी तालुका देवराजा जिल्हा बुलढाणा. मी माझी जमीन सावकाराकडे ठेवली होती ती अडचणी पाहिजे 2 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. तर मग ती जमीन ते काही आम्हाला त्याचा वापर द्यायला पैसे देऊन पण मग तुमच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला आमची जमीन परत मिळाली. पुन्हा 2 वेळेस माझ्या त्यामुळे हे आला झाला. परंतु ते का देत नव्हतं तुम्हाला तुम्ही पैसे देऊ पण? ते आम्हाला शोधित तसं जमीन मलाच पाहिजे. मी व्याजाला किती होती जमीन? ती आपली जमीन 3.5 एकर आताच मिळाली सगळी हा मिळाली सगळी. नावावरती लागलं हा पण नावावरती सातबाऱ्यावर? हा सातबाऱ्यावर. तुमची कृपा साहेब काय नाही, माझी काय नाही. चालती फिरती देव आहे साहेब तुमची कृपा. तुमची जमीन तुमचे प्रयत्न तुमचं ते सगळं आम्ही मदत फक्त काय लागलं तर आम्ही हे करणार तुम्हाला हातभार लावायचा प्रयत्न करणार कायद्याची अंमलबजावणी आपण करणार. मी केली साहेब तुम्ही मुंबईत नाही तर कोणीच करू शकत नव्हतं. आपण करू शकत नाही साहेब. आता आणखी कोण राहिलेले आहेत का शेतकरी की ज्यांचे आहे. अजून वाया